किंवा आपण आयडियल वजन म्हणू शकतो 55 असायला हवं आणि ते होतं आणि आता ते 70 किलो झालेलं आहे, म्हणजे 15 किलो वाढलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी हेमांगी कवी आणि द रिअल हेमांगी कवी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. आणि नावाप्रमाणे जसं मी बायोमध्ये लिहिलेलं आहे आणि नावामध्येही आहे द रिअल हेमांगी कवी, म्हणजे इथे सगळं खरं खुरं असणार आहे, कुठलंही आडपडदा नसणार आहे, बनावटी नसणार आहे, सगळं खरं खुरं रिअल असणार आहे. तर थेट आपल्या विषयाकडे. आजचा विषय आहे व्यायाम. व्यायाम आजचा विषय आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल, 2022 साली, जुलै 2022 साली मी काय तो शेवटचा वर्कआउट केला होता, व्यायाम केला होता आणि आता आहे जून 2025, म्हणजे 23, 24, 25 3 वर्ष माझ्या शरीराची जराही हालचाल झालेली नाही आहे, म्हणजे वर्कआउट किंवा जिम किंवा व्यायाम या सगळ्या अनुषंगाने. आणि 2022 हा सगळा प्रवास सांगण्यामागचा कारण मी तुम्हाला सांगेन की 3 वर्षात मी काहीही वर्कआउट केलेलं नाही आहे, साधं चालायला सुद्धा गेले नाही आहे 10 मिनटं 15 मिनटं. आणि या सगळ्या दरम्यान माझ्या अंगावर चांगलंच वजन वाढलेलं आहे, फॅट्स वाढलेले आहेत. माझं वजन, ओरिजिनल वजन 55 किंवा आपण आयडियल वजन म्हणू शकतो 55 असायला हवं आणि ते होतं आणि आता ते 70 किलो झालेलं आहे, म्हणजे 15 किलो वाढलेलं आहे. पण एक गोष्ट चांगली घडलेली आहे, 2022च्या आधी माझी जी लाईफस्टाईल होती, म्हणजे आपलं लॉकडाऊन आलं होतं, त्याच्यामध्ये मी खूप छान एक लाईफस्टाईल मेंटेन केली होती, सुरू केली होती. वेळेवर खाणं, वेळेवर उठणं, झोपणं, स्लीप सायकल माझी चांगली होती, वर्कआउट करणं, राखी शेळके यांच्यासोबत मी योग करत होते, माझी डायटिशियन होत्या, त्यांनी चांगलं डाएट दिलं होतं आणि मी ते छान प्रकारे फॉलो करत होते. प्रोजेक्ट्स ऑन ऑफ होती, पण हेक्टिक शेड्यूल नव्हतं. मला वेळ, म्हणजे छान वेळ मिळायचा, आठवड्यातून 5-6 वेळा किंवा 3-4 वेळा तरी मी वर्कआउट करायचे, योग करायचे आणि छान चाललं होतं. पण 2022मध्ये मी एक प्रोजेक्ट करायला घेतलं, ज्याच्यामध्ये खरंच तन मन धन माझं लागणार होतं आणि वर्कआउट, जिमिंग, माझं सगळं थोडं, म्हणजे साधं चालणंसुद्धा मागे पडलं, बॅकसीटला गेलं आणि तिथून हा व्यायाम न करण्याचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर ते प्रोजेक्ट केल्यानंतर अचानक मला एक मराठी सिरियल मिळाली, त्याच्यामध्ये 1 वर्ष गेलं. त्याच्यानंतर मी नाटकसुद्धा करत होते, जन्ममारी. त्याच्यानंतर एक हिंदी सिरियल केली जी आत्ताच ऑफ एअर गेली, कैसे मुझे तुम मिल गए. त्याचं 2023पासून ते 25पर्यंत शूटिंग चालू होतं. हेक्टिक शेड्यूल्स असायची, हेक्टिक म्हणजे 12 तासाची शिफ्ट असायची, पण ते सायकल इतकं बिघडलं होतं की 9च्या कॉल टाईमला मला इथून 7:30-8ला निघायला लागायचं. घरी येताना ट्रॅफिक लागायचं, 9 वाजता आमचं शूटिंग संपायचं आणि घरी येताना 10:30-11 वाजायचे, झोपेपर्यंत 12:30-1. सकाळची झोप पूर्ण व्हायची नाही आणि मग वर्कआउट करायची इच्छा व्हायची नाही, एनर्जी वाचायची नाही दिवसभर शूट केल्यानंतर. तिथेसुद्धा असं वातावरण होतं आमच्या शूटिंग सेटवर की साडीमध्ये असायचे मी आणि फार जागा नव्हती तिकडे निदान वॉक करायचे. म्हणजे जर मी ठरवलं असतं तर कदाचित मी करू शकले असते, पण समहाव झोप पूर्ण व्हायची नाही. आणि जेव्हा आम्हाला ब्रेक मिळायचा छोट्या छोट्या सीनमध्ये किंवा शॉर्टमध्ये, तेव्हा मी झोपून जायचे किंवा काही ना काहीतरी वाचत बसायचे, टाईमपास करायचे, पण शरीराची हालचाल होत नव्हती. ते काय म्हणजे मेकअप रूममधून सेटवर जायला जे काय माझी हालचाल व्हायची, जे काय माझं चालणं व्हायचं, तेवढंच चालणं व्हायचं, पण ते काही चांगलं नसतं. आणि अगेन झोप खूप महत्त्वाची आहे. तुमचं स्लीप सायकल बिघडल्यानंतर तुम्ही कितीही मेंटेन करण्याचा प्रयत्न करा, ते होत नाही. जेवणाच्या वेळा जरा पाळल्या जात नव्हत्या, कारण जसं म्हटलं की हेक्टिक होतं. तर सीन कंप्लीट करायचे आहेत, सीन द्यायचे आहेत, याच्यामध्ये कधी 12:30ला, कधी 1ला, कधी 1:30ला, कधी 2:30ला, कधी 3ला असा ब्रेक व्हायचा. संध्याकाळी नाश्ता स्किप व्हायचा, त्यामुळे सगळं मेसी होतं. पण एक गोष्ट चांगली होती की हे जे 55 ते 70 हे माझं वजन आहे ना, हे ह्या 3 वर्षात हळूहळू वाढलं, फसकन नाही वाढलं. म्हणजे मी खरं तर अचानक माझा वर्कआउट बंद केला होता. त्याच्यानंतर असं म्हणतात की
पटकन तुमचं वजन वाढतं, पण तसं माझ्या बाबतीत झालं नाही. मी वर्कआउट थांबवल्यानंतर जे माझं वजन 55 किलो होतं ते आत्तापर्यंत 70, म्हणजे एक नाही, अर्धा पाऊण किलोने वाढलेलं आहे. तर हे माझं सगळं क्रेडिट माझ्या आधीच्या लाईफस्टाईलला, जे मी मेंटेन केलं होतं लॉकडाऊनमध्ये त्याच्यानंतर, त्याला जातं. कारण तुम्ही व्यवस्थित व्यायाम केला, व्यवस्थित योग केला, व्यवस्थित खाल्लं प्यायलं, तर तुमचं वजन फस्कन वाढत नाही. पण आता खरं चॅलेंज आहे हे कमी कसं करायचं आणि त्याला किती वेळ लागणार आहे. मला अजिबात घाई नाही आहे. मला काही असं करायचं नाही आहे की हो मला एका महिन्यात आता हे रिड्यूस करायचं आहे. नो, जर तशी वेळ आली, तसं प्रोजेक्ट आलं तर कदाचित मी करेन सुद्धा, पण मला करायचं नाही आहे. आय वॉन्ट टू गो स्लो आणि मी खूप हळूहळूच जाणार आहे. सो आजपासून मी माझं वर्कआउट सुरू केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा हा माझा प्रवास बघूया मी किती कन्सिस्टंट राहते का नाही राहत. जर मी राहत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा की आज तुझं वर्कआउट कुठे. तर समजा मला वर्कआउट करायला नाही मिळालं तर कदाचित मी सकाळी चालायला जाईन, म्हणजे सुरुवात करायला पाहिजे. आणि मी आज ती सुरुवात केलेली आहे. आणि माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, जर तुम्ही विचार करत असाल की आपण वर्कआउट सुरू करूया, तर चला आपण एकत्र वर्कआउट करूया किंवा काहीतरी शरीराची हालचाल करूया. आणि ते असतं ना की मी ह्या सोमवारपासून, या 1 तारखेपासून वगैरे, ना अजिबात नाही. मी सुद्धा, म्हणजे मी इतकं चांगलं वर्कआउट करायचं आहे आणि वेळ काळ बघायचं नाही. 2-2.5 वर्षानंतर माझी बुद्धी बघा काय सांगत होती मला, आता करूया. आणि मी खरंच ठरवलं होतं की 1 जूनपासून आपण सुरू करूया. पण तसं झालं नाही, कारण मला 29-30ला पिरियड्स आले, त्याच्यामुळे मी ते स्किप केलं. पण मी आज ठरवलं होतं, माझे 4 दिवसांचं सायकल संपल्यानंतर मी म्हटलं जो 5वा दिवस उजाडेल तेव्हा मी वर्कआउट करणार, म्हणजे करणार. आणि आज ते मी केलेलं आहे. सो अजिबात असले एक्सक्यूज स्वतःला देऊ नका. दिस इज द राईट टाईम. उठा आणि वर्कआउट करायला सुरू करा. हे जे मध्ये मध्ये फोन येतात त्याच्याने लिंक तुटते, पण आपण आपली लिंक तोडायची नाही आहे, कन्सिस्टंट राहायचं आहे. जर मी ऑफ ट्रॅक गेले तर प्लीज मला ट्रॅकवर आणायचा प्रयत्न करा. आजपासून आपण वर्कआउट सुरू करूया. 10 मिनिट 20 मिनिटं आता मी सुरू केलेलं आहे. मी ॲक्च्युली 15 मिनिटं फक्त वर्कआउट केलेलं आहे. कारण 2.5-3 वर्षात मसल गेले खड्ड्यात, काहीच नाही, कसलाच स्ट्रेंथ नाही आहे माझ्या हातात ना फुफ्फुसांमध्ये. पण म्हटलं की आपण हळूहळू जाऊया. आणि मी फक्त 15 मिनिटं वर्कआउट केलेलं आहे, पण मला छान वाटलेलं आहे. तुम्हालाही छानच वाटेल. सो चला एकत्र प्रवास सुरू करूया. बघूया हा प्रवास कुठपर्यंत जातोय. माझा आवाज येतोय का, कारण का कन्स्ट्रक्शन खूप चालू आहे, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. प्लीज ते सबस्क्राईब करा आणि आपण हा असा एक रिअल टॉक ठेवूया. तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते बघूया. मी काही डॉक्टर नाही, जिम इन्स्ट्रक्टर नाही. आपले छोटे मोठे अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्यातून आपण चांगला प्रवास घडवण्याचा प्रयत्न करूया. बघूया हा प्रवास कुठपर्यंत जातोय. फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.